पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली घेवड्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी डब्याला घेऊन जाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकतात, वरण भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकतात। ही रेसिपी आता मी कशी बनवली ते आपण पाहूया। चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। हे बघा इथे मी घेवडा घेतलेला आहे पाव किलो। आता हा घेवडा कसा साफ करायचा ते आपण पाहूयात। तर असे वरचा देठ काढून घ्यायचा आणि ती शीर काढून घ्यायची। त्यानंतर 2 भाग करायचे, त्यामध्ये चांगल्या बिया असल्या तर घ्यायच्या, खराब असेल तर टाकून द्यायच्या आणि असं एक एक करून एका शेंगेचे असे 2 भागामध्ये असे 3-3 तुकडे करून घ्यायचे। अशा पद्धतीमध्ये आपण घेवडा साफ करून घेतलेला आहे। घेवडा छान असा नळाखाली 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे। इथे गॅस पेटवला आहे आणि लोखंडी कढई घेतलेली आहे। लोणीनुसार आपण यामध्ये तेल घेऊया। तेल छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं आणि मोहरी पाव चमचा घातलेली आहे। जिरं मोहरी छान अशी तडतडायला लागली का त्यामध्ये आपण हिंगाची फोडणी दिलेली आहे। हिंगाची फोडणी देऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पावडर घातलेली आहे। कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता आपण इथे थोडासा टोमॅटो घालते, तो पण छान तेलामध्ये असं परतून घ्यायचा। इथे आपला कांदा टोमॅटो छान झालेला आहे। थोडीशी हळद, थोडी धणे पावडर, बस इथे कश्मीरी लाल तिखट थोडेला घेवडा घालते, चवीपुरतं मीठ घेऊया, एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी। मस्त असं बघा छान परतून घेतलेलं आहे। थोडासा ना गरम मसाला घालूया, ती कोथिंबीर, तर सर्व असं मिक्स करून घ्यायचं। त्यावरती जाताना आपण जरा ना उघडून बघूया, भाजी चांगली शिरून घेऊया। तुमच्या आले लसूण पेस्ट टाकते, जी तेलात परतून घेऊया। तर आपण सर्व भाजी त्यामध्ये मिक्स करूया। बघा शेंगदाण्याचा कूट न घालता इथे मी शेंगदाण्याची चटणी घालते। तर तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 5 ते 7 मिनिट अशीच वाफेवर शिजून घ्यायची। पाहू शकता तुम्ही इथे आपली छान अशी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। गरमागरम आपली घेवड्याची भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।